आज आपण कारळ्याची चटणी करणार आहोत. पहिलं तर पण मी एकदा चटणी केली होती, त्यामुळे जवळजवळ माझ्याकडे आता 100 ग्रॅमच हे कारळे राहिलेले आहेत. तर एवढ्याच ह्याची मी चटणी करून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करू. याच्यामध्ये खूप बारीक खडे असतात, ते निवडून घ्यायचे. आता आपण पॅन तापायला ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरच हे भाजायचे आहे. आणि जवळजवळ जिरे खूप छोटा चमचा टाकलेला आहे. मसाल्याचा चमचा आहे ना, तेवढे जिरे टाकलेले आहेत आणि लो फ्लेमवरच तुम्ही हे भाजून घ्या, म्हणजे जळणार नाहीत. जर थोडेसे जळले तर खूप कडवट चटणी लागते. लसूण जरा जास्त घ्या आणि तो आपण फक्त पहिल्यांदा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. अशा पद्धतीने लावून घेणार आहे. हे बघा, जास्त बारीक करायचं नाही, फक्त एकदा मिक्सर चालू करायचा, बंद करायचा, अशा पद्धतीने. आता कारळं टाकलेले आहेत. लाल तिखट 1 चमचा आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. ही जी चटणी मिक्सरला आपण वाटताना फक्त मिक्सर चालू बंद करायचं. एकदम जास्त वेळ करून ठेवायचं नाही, नाहीतर आहे ना कारळाचं तेल निघायला सुरुवात तयार होईल. आपल्याला अशी मोकळी आणि सुसुळीत चटणी तयार करायची आहे. हे बघा, जरा हाताने अशी हे करून घ्यायची, मिक्स करून घ्यायची, कारण की आपल्याला ओबडधोबड चटणी पाहिजे, पूर्ण एकदम बारीक नाही. आणि बारीक जर झाली तर खूपच तेलाचा काही दिवसांनी त्याचा वास येतो, त्यामुळे ओबडधोबड चटणी करा, मगच चटणी त्याला. फक्त मिक्सर बंद चालू असं करून घेऊ शकतो. ह्या अशा पद्धतीने मिक्सरमध्ये चटणी बारीक होत असताना घरामध्ये इतका खमंग वास सुटला होता की बघायलाच नको. बघा, ह्या अशा पद्धतीने ही चटणी तयार होते आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. जास्त बारीक केली की त्याला काही चव लागत नाही आहे, म्हणून मी तुम्हाला बोलले ना, ओबडधोबड. पहिल्यांदा लसूण बारीक करून घ्या, नंतर ही चटणी बारीक करून घ्यायची, पण जास्त बारीक नाही, ओबडधोबडच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. टेस्टला तर अशी खूप छान लागते की बघायलाच नको. आणि गरम गरम भात, साजूक तूप आणि त्याच्याबरोबर कारळाची चटणी. आहा, मला तर मी अशीच खाते, मला ही खूप आवडते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असतात तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे माझी रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. एकदा तुम्ही नक्की चटणी करून बघा. ही चटणी तुम्ही ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, पोळी याच्याबरोबर खाऊ शकता. खूप सुंदर लागते. आणि याच्याबरोबर जर तुम्हाला तेल टाकून आवडत असेल तर तेलही टाकून खाऊ शकता. फक्त त्याच्यात तेल टाकून ठेवू नका, कारण की वासही येऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही चटणी करून बघा, वास येत नाही आणि खूप दिवस टिकणारी ही चटणी आहे. ज्यावेळेस तुम्हाला चटणी खायला घ्यायची असेल त्याच वेळेस तुम्ही तेल टाकून घेतली तरीही चालेल आणि अशी खाल्ली तरीही चालेल. बाय.